हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हिंदुत्वाचा झेंडा हातामध्ये पकडत उत्तर पुणे जिल्ह्यातून शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये धोबी पछाड दिला आहे। मागील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता। यावेळी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत न जाता शिवसेनेमध्ये राहणेच पसंत केले होते। यात जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देवीदास दरेकर, शिवसेना राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यासह खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातील शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यामुळे काही नगण्य कार्यकर्त्यांसोबतच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचं बोललं जातं। नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवत जुन्नर, राजगुरुनगर, चाकण तसेच मंचर नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे व या चारही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत। त्यामुळे खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रचंड वर्चस्व निर्माण होताना दिसत आहे। मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाल्यानंतर माजी खासदार आढळराव यांच्या नेतृत्वाला सध्या ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे। दरम्यान मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई गांजाळे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या। त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे निकटवर्तीय सुनील बानखेले यांच्या पत्नी मोनिकाताई बानखेले यांचा पराभव केलेला आहे। सध्या मंचर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे 2 अपक्ष बंडखोर नगरसेवक पकडून 11 नगरसेवक आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे 3 तसेच शिवसेना उभाटा गटाचा 1 व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 असे बलाबल आहे। 2004 सालापासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेचे सदस्य असताना खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यामध्ये शेकडो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकत्रित करीत शिवसेनेची बांधणी केली होती। परंतु त्यांच्या पक्ष बदलामुळे आढळराव पाटलांचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले गेले। आजही जुन्नर, मंचर, खेड, चाकण या नगर परिषदांमध्ये माजी खासदार आढळराव पाटील यांनी निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते नगरसेवक म्हणून विजयी झालेले आहेत। शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत आढळरावांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे जवळचे अनेक कार्यकर्ते दुरावले गेले। आजही खेड, जुन्नर, मंचर, चाकण नगरपंचायत व नगर परिषदांमध्ये आढळरावांच्या कार्यकर्त्यांचे प्रचंड वर्चस्व असूनही आढळराव पाटील मात्र एकटे पडलेले दिसत आहेत। त्यामुळे पुढील काळामध्ये आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित मूठ बांधून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत।